तर हवामान बदलाचा सध्या फटका बसताना पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी गारपीट होते। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक। ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये अल निनोचा मोठा तडाखा, हवामान खात्याचा गंभीर इशारा। पाणी टंचाई रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष टीम तैनात करण्याचे आदेश। मराठवाड्यामध्ये पावसाचा आजपासून पुढील 2 दिवस येलो अलर्ट। वादळी वारा, अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता। नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी। हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन पुन्हा वाढलं। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरामध्ये अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। काढणीला येणारा आंबा अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाला। प्रशासनानं पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकरी करतात। परभणीमध्ये अवकाळी पावसाचा आंब्याच्या फळबागांना फटका बसलाय। 30 ते 40% नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांची माहिती आहे। आता तोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाल्यानं बळीराजा हवालदिल झाला। पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा काढणीची कामं अंतिम टप्प्यात आलेत। हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आल्यानं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून काम आटोपण्याची घाई पाहायला मिळते। बीड जिल्ह्यातील उन्हाळी बाजरी पिकाचं अवकाळी पावसानं आणि वादळी वाऱ्यानं अतोनात नुकसान झालंय। वादळी वाऱ्यानं बाजरी जमीनदोस्त झाली आहे, तर गारांचा मारा बसल्यानं पिकावरती बुरशी चढली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण। गेल्या काही दिवसांपासून आलेल्या उष्णतेच्या लाटेला ब्रेक। तापमानात मोठी घट। अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे कांदा गहू पिकाला फटका। अमरावतीच्या जरूडमध्ये वादळी वाऱ्यामुळे घराचं नुकसान। पंचनाम्यासह भरपाईची ग्रामस्थांची मागणी। तर काही घरांच्या भिंती कोसळल्यानं नागरिकांचे मोठं आर्थिक नुकसान। तर उन्हाचे चटके सध्या अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। रत्नागिरीमध्ये हवामान विभागाचा येलो अलर्ट। जिल्ह्यात कडक उन्हाचा इशारा। दुपारनंतर अवकाळी पावसाची शक्यता। जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे। पुढील 2 दिवस जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट। वाशिम जिल्ह्यातील पाण्याची स्थिती चिंताजनक। लघु पाटबंधारे विभागातील 77 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 22.78% जलसाठा शिल्लक। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढत असून पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं घट। वाशिम जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये पाणी टंचाईचं संकट। वाढत्या तापमानामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता। जिल्हा प्रशासनानं 15 गावांची तहान भागवण्यासाठी विहिरीचं अधिग्रहण केलं। नंदुरबारमध्ये उष्णतेच्या वाढत्या तडाख्यामुळे धरणातील पाणी साठ्यात घट झाली आहे। 20 पेक्षा अधिक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत। जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची चिन्ह। शहादा नंदुरबार तालुक्यात परिस्थिती अधिक गंभीर होती। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईवरती प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आलाय। सातपुड्यातील अतिदुर्गम भागासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या। पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकर, विहीर अधिग्रहण, हातपंप तयार। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली। लासलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय। गेल्या 6 दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलेला आहे। वाढत्या उन्हामुळे चंद्रपूरमध्ये शाळा महाविद्यालय सकाळच्या सत्रात भरणार आहेत। जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे सर्व शाळा महाविद्यालयांना आदेश पाहायला मिळत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उन्हाचा तीव्र तडाखा पाहायला मिळतोय। तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। आता वयात मोठ्या टॉप 9 बातम्या। मेंढवळच्या प्रसिद्धी घटमांडणीतील निष्कर्ष जाहीर। देशाचे पंतप्रधान कायम राहणार, मात्र तणाव असणार असा अंदाज। यंदा पाऊस सर्वसामान्य, तर पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असेल। अवकाळी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता, तर संरक्षण खात्यावर ताण असण्याचा अंदाज आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचं भेंडवळ गट मांडणीला आव्हान। आम्ही दिलेल्या 10 कुंडल्यांपैकी 90% भविष्य खरं करून दाखवा आणि 80 लाख रुपये मिळवा। ज्योतिषाला शास्त्रीय आधार नाही, लोकांची फसवणूक थांबवा, मानव यांची टीका। कांदिवली पोलिसांकडून एका भोंदूला अटक। समस्या सोडवण्याच्या बहाण्यानं भोंदूने एका मुलीचा विनयभंग केला। भोंदूने महिलावर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप। गोरेगाव ड्रग्स प्रकरणामध्ये बॉलिवूड कनेक्शनचा होणार तपास। कॉन्सर्टमध्ये बॉलिवूडमधील दोघं उपस्थित असल्याची माहिती। ड्रग्स प्रकरणातील त्याचा सहभाग तपासणार। टिटवाळ्यामध्ये ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड। अँटी नार्कोटिक सेलच्या सापळ्यामध्ये ड्रग क्वीन अटकेत। छापेमारीमध्ये 5 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त। कल्याण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, तर अश्विनीला
22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. बोरिवलीतील दुकानातील वादानंतर लेन्सकार्ड कडून स्पष्टीकरण देण्यात आले. टिळा टिकली लावण्यास कोणतीही बंदी नाही. झालेल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली. दरम्यान लेन्सकार्ड मध्ये टिळा टिकली लावण्यास बंदी असल्याचा भाजपचा आरोप. सोलापूर पालिकेकडून 1368 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर. योजनेमुळे दररोज सोलापूर शहराला पाणी पुरवठा होणार. केवळ कर प्रणाली बदलणार, करवाढ केलेली नाही, महापौरांनी केलं स्पष्ट. टिटवाळा MDM टॅबलेट प्रकरणामध्ये आता पॉल हिला जवळपास 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. तब्बल 6 कोटी रुपयांच्या 5000 गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्या गोळ्या कुठून आल्या याचा शोध सुरू आहे. ड्रग्सच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या आरोपी महिलेस अटक करण्यात आली. साताऱ्याचे SP तुषार दोशींची साताऱ्यातून सांगलीमध्ये बदली करण्यात आली. निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत. सातारा ZP अध्यक्ष निवडीवेळी तुषार दोशींवर शिवसेनेनं आरोप केले होते. शंभूराज देसाईंना धक्काबुक्की केल्याचा आरोप होता. सातारा पोलिसांवर जो आहे तो हा आरोप करण्यात आलेला. आता वय दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 मध्ये BOT तत्वावर बांधण्यात येणाऱ्या विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडणार नाही. मात्र या मार्गावर प्रवासासाठी पुढील 40 वर्ष हलक्या वाहनांसाठी 765 रुपयांचा टोलचा बोजा वाहन चालकांवर पडणार. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 5000 रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर GST सह 1,56,650 रुपयांवर तर चांदी GST सह 2,62,650 रुपयांवर पोहोचली. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला एकाच दिवसात महाराष्ट्रात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल पाहायला मिळते. मुंबईत 7072 वाहनांची विक्रमी नोंद झाली.